हे पण आपली पोरं थोडी ना अगदी संस्कारी आणि शाम आहेत सगळे मराठी मंडळी. आपण पण तेवढेच नालायक, चावट सगळ्याच आहोत. मग आपण ॲनिमल बघून त्या करून बघितला पाहिजे. मग आपण असे काहीतरी विचित्र जरासं आउट ऑफ द बॉक्स गेलो पाहिजे. मला एकतर प्रचंड आनंद झाला. कंप्लीट अनपेक्षित होतं की आम्हाला मिळेल. माहिती पण नव्हतं आणि आम्ही त्या रेसमध्ये आहोत हेही माहिती नव्हतं की माझे वडील म्हणाले, "काय रे म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार काय शाळा-बिळा म्हणतायत बघ." आम्हाला माहितीच नव्हतं ना, म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार काय हेच माहिती नव्हतं. शाहरुखच्या समवेत शाहरुख बघताना आपण नॅशनल अवॉर्ड घेणार आहे. एखाद्या व्यक्तीला आपण ज्याला हिरो मानला, म्हणजे मी तर माझ्यासाठी शाहरुखच हिरो होता. त्यांना ते आवडेल ना बघायला. ते आपण जरा ते संस्कृती आणि अस्मितामध्ये अडकलोय बहुतेक. आत्ता तरी मराठी इंडस्ट्री म्हणून त्याला स्थान नाहीये. कारण म्हणजे हे मी कलात्मक दृष्ट्या नाही म्हणत आहे, मी सीए दृष्ट्या म्हणतोय. बॅलन्स शीटवर हा फेल्ड प्रोजेक्ट दिसतो. मराठी इंडस्ट्रीज हा फेल्ड प्रोजेक्ट दिसतो. तर तिथे आपल्याला खूप काम करायला लागणार आहे. काहीतरी वन साइड, एक तर खूप धंदेवालाच माणूस तिथे येतो, नाहीतर काहीतरी आर्टवालाच माणूस तिथे येतो. तसा यांचा मेळ घातलेला कोण येत नाही. जवाननी जी टेक्नॉलॉजी जे काय वापरलं ते सगळं श्यामच्या आईमध्ये आम्ही वापरलंय. तसं मी श्यामच्या आई केला तर मला हे पण डोकं हवं होतं की त्याला मग पोचवायचं पण कसं. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. नुकतीच राष्ट्रीय पुरस्कारची घोषणा झालेली आहे आणि त्याच्यात अर्थात मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा बाजी मारली. श्यामची आई या चित्रपटाला देखील राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालाय आणि हाच आनंद व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके आज माझ्यासोबत आहे. त्यांच्यासोबत आपण आज दिलखुलास गप्पा मारणार. सुजय, खूप खूप स्वागत आहे तुझं सकाळ प्रीमियर मध्ये आणि खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुला. तुझ्याकडनं मला प्रतिक्रिया नक्कीच जाणून घ्यायची, पण इतक्या प्रतिक्रिया मिळत असतील कारण तुला सोशल मीडियावर असेल मेसेजेस, कॉल्स सुरू झालेले आहेत. तुझ्यासाठी मला वाटतं ही फिलिंग नवीन नाहीये, दुसऱ्यांदा मिळते. पण अर्थात आपलं जे चित्रपट असतं ते आपलं बाळ असतं, त्याचं कौतुक होणारे ते खूप महत्वाची फिलिंग असते. तुला या क्षणाला काय व्यक्त व्हावं असं वाटतंय? मला एकतर प्रचंड आनंद झाला. कंप्लीट अनपेक्षित होतं की आम्हाला मिळेल. माहिती पण नव्हतं आणि आम्ही त्या रेसमध्ये आहोत हेही माहिती नव्हतं की तर त्यामुळे मिळणं आणि म्हणजे सगळ्यात काय म्हणू आपण त्याला, तो सगळ्यात उच्च सन्मान आहे सिनेमाचा. आणि सगळेच आपण ऍज अ फिल्म मेकर आम्ही सगळे त्यासाठीच झडतोय. तर ते सडनली असं मिळणं आणि ते मला दुसऱ्यांदा मिळणं, तर मग मला थोडंसं स्पेशल वाटतं. शाळेच्या वेळेस काय होती फिलिंग? आणि शाळा तर म्हणजे मला नॅशनल अवॉर्ड असतात हेच माहिती नव्हतं. शाळेच्या वेळेस खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. ते निर्मात्यांनी वगैरे भरून तो पाठवला असावा फॉर्म त्यावेळेस. मला तर एवढं माहिती नव्हतं. मी बनवून मोकळा आणि पाठवला आणि त्याचं अनाऊन्स झाले ते. मला तोपर्यंत एवढंच माहिती की नॅशनल अवॉर्ड म्हणजे ते ब्रेव्हरी अवॉर्ड असतात बघ वार्षिक एकदा, तेवढंच ते प्रेसिडेंट कडनं मिळतात ते. तर मला ते माहिती होते. नॅशनल अवॉर्ड हे प्रेसिडेंट कडे मिळतं आणि सिनेमाला एवढा महत्व आहे आपल्या देशात हे शाळेच्या वेळेस. त्यामुळे ते काय म्हणू, तो वेगळाच अनुभव होता आणि तो पहिला असल्यामुळे प्रेसिडेंट मेडल. आणि मी काय 24 वर्षाचा होतो. तर काय म्हणजे तेवढी ग्रॅव्हिटीच नव्हती. एक सिनेमा आपण बनवला आणि त्याला एवढं मिळतोय असं होऊन गेलं होतं. त्यानंतर खूप त्रास झाला. म्हणजे मिळालं तर खरं 24व्या वर्षी, पण आज मी आता 40 वर्षाचा झालोय. तर हा जो काळ आहे 14 वर्ष, हा तेव्हा मिळाली नव्हती आणि तेव्हा मिळालं पण ग्रॅव्हिटी नव्हती. आणि जेव्हा ऍक्च्युअली ग्रॅव्हिटी आली आणि जेव्हा ते पाहिजे होतं तेव्हा ते 14 वर्ष मिळेच ना. प्रत्येक फिल्मला ट्राय केलं होतं इन अ वे. आणि सगळ्या तशा वेगळ्याच धाटणीच्या फिल्म होत्या. असं वाटत पण होतं की कधी याला मिळेल त्याला मिळेल, पण तो वेळ जावाच लागला. पण केवढं ते वैविध्य आहे. म्हणजे तू एक ठराविक जॉनर ठेवला नाहीस तुझा सुरुवातीपासूनच. शाळानंतर आजोबा सारखा चित्रपट असेल, फुंतरू सारखं म्हणजे ते आजच्याही पिढीला कनेक्ट होऊ शकतं असा विषय असेल, केसरी सारखा विषय, आणि आता श्यामची आई. थेट हे जे काही ट्रान्झिशन आहे चित्रपटांचे, त्याच्यानंतर जेव्हा श्यामची आई प्रदर्शित होतो पण तितकासा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मिळत नाही आणि आता नॅशनल मिळत आहे, तेव्हा काय वाटतं की आपण एवढी मेहनत केली, कुठेतरी त्याची दखल राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये घेतली गेली? बनवतो आपण सिनेमा, काय म्हणू, त्याचे सगळे
टेक्निकल बाबीत आणि त्याचं सगळं ग्रामर आहे ते फॉलो करून. आता ऑडियन्स काय प्रतिसाद मिळणं न मिळणं हा प्युअरली टायमिंग, खूप फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. कधी रिलीज केलाय, किती पब्लिसिटी झालीये, किती लोकांना उत्साह आहे, पुल किती आहे, कोण स्टार्स आहेत का, असे इतके फॅक्टर्स आहेत. त्यामुळे तो तर म्हणजे एक फिल्म मेकरने तर करूच नाहीत की हा बॉक्स ऑफिसला म्हणून केला गेलेला आहे. पण कलात्मक दृष्ट्या कायम असं वाटत होतं की आपण तिकडे पूर्ण बाजी लावली आणि हे सगळे निर्णय होते हे तसे धाडसी निर्णय आहेत ना हे, आणि हे इन अ वे कमर्शियल अगेन्स्ट जाणारे पण निर्णय आहेत. ब्लॅक अँड व्हाईटच करा, सगळे म्हणजे नवीन हेच पात्र. महत्वाचं चॅलेंज होतं की या चित्रपटाची ब्लॅक अँड व्हाईट तुम्ही सगळी रंगसंगती निवडली होती. म्हणजे थ्रू आउट हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट आहे. हो, आणि तो खरा ब्लॅक अँड व्हाईट आहे, असं नाही की कलर शूट केलाय आणि तुम्ही त्याला नंतर नुसतं आपलं त्याला सॅच्युरेशन कमी केलं. राईट. तर ते इतका तो खरा ब्लॅक अँड व्हाईट आहे की काही काही वेळेस ग्रेचे जे व्हॅल्यूज असतात, म्हणजे काही सिनेमॅट बघ पांढरा आणि काळा असंच दिसतो ब्लॅक अँड व्हाईट म्हटल्यावर, बरोबर. पण ब्लॅक व्हाईट म्हणजे एक शेड ऑफ ग्रेज ना. राईट. तर ते श्यामच्याईमध्ये खूप दिसतात. तर ते मिळवायला काही काही वेळेस तो एक्झॅक्ट ग्रे मिळायला फ्लोरोसंट साडी बेस्ट ग्रे देत होता आम्हाला. म्हणून आम्ही फ्लोरोसंट साड्या घातल्यात, पण त्याचा ग्रे व्हॅल्यू परफेक्ट आहे म्हणून. किंवा इतकी पॉपी काहीतरी नारंगी फ्लोरोसंट वगैरे, पण ती राईट अमाऊंट ऑफ ग्रे देते म्हणून. तर असं हे सगळे काय म्हणून हे निर्णय धाडसी आहेत आणि अगेन्स्ट द काय फ्लो आहे. तर ते जेव्हा जेव्हा सन्मान मिळतो ना, कारण तू जर नॅशनल अवॉर्डचं हे वाचलं त्यांचं सायटेशन, तर ते त्यांनी त्या ब्लॅक अँड व्हाईट गोष्टीचेच कौतुक केलंय, ते त्याच्यात मेन्शन केले. हा, की एक इतका खरा ब्लॅक अँड व्हाईट पॅलेट वाटतो, त्यामुळे त्याचं इफेक्ट अजून छान येतो असं त्यांनी म्हटलंय सायटेशन मध्ये. पण एकूणच कलाकारांची टीम, तुमची सगळीच टीम, त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. खूप काय म्हणतायत सगळे, आणि तुमचे रोजचे जोपर्यंत तो पुरस्कार हातात येईल तोपर्यंत ते कॉल्स आणि हे सगळं. हो, ते एकतर खूप अनयुज्युअल कास्टिंग होतं. आपण सगळ्यांनी, म्हणजे संदीप पाठक आपण ज्याला कॉमेडी म्हणत राहिलो, तेव्हा सडनली एवढा स्ट्रॉंग रोल करून गेला. किंवा गौरीचा शोध, गौरी सापडणं, श्यामची आई सापडणं हा किती मोठा हे होता. म्हणजे किती सहज आहे की ते पहिलंच जेव्हा जे काय तुमचं व्हिज्युअल येईल, पोस्टर म्हणा, तिथेच क्रिटिसाइज होणं सुरू होऊन जाईल ना, तिथनच सुरू होऊन जाईल खरं तर बघायला गेलं तर. पण ते नाही झालं या सिनेमाच्या बाबतीत. ते जे जे व्हिज्युअल म्हणा किंवा जे जे चित्र, फोटोग्राफ्स, कॅरेक्टर्सचे दिसत होते लोकांना, ते खरेच वाटत होते, त्या काळातले वाटत होते. आणि फ्रेम्स म्हणजे डोळ्यात साठवून ठेवाव्यात अशा फ्रेम्स होत्या. तर त्याही बद्दल तुला, कारण त्याचं कारण आहे एकतर खऱ्या लोकेशनवर शूट आहे सगळं. हा, म्हणजे ज्या घरात शूट केलं तो खरंच 200 वर्ष जुनं घर आहे, त्यांनी ठेवलंय आहे तसं, आणि मातीनेच सारलेलं आहे अजूनही जमिनी. राईट. घरडाळ पण ते तसंच होतं घरामध्ये 200 वर्ष. रत्नागिरीत शूट केलं. हो, रत्नागिरीमध्ये, पावसला. सो हे त्या खऱ्या लोकेशन्समुळे हे एक ठिकाणी तर आम्ही अख्खा बंदर बांधलाय समुद्रामध्ये. तर हे असे म्हणजे तो मला तुम्हाला तो काळ जिवंत करा, आणि तेवढं रिस्क घ्यायला लागते मग ती. पण जेव्हा 1953 मध्ये जो पहिला श्यामची आई हा चित्रपट आला होता, त्यालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार 54 मध्ये जेव्हा सुरू झाले, त्यांची सुरुवातच या चित्रपटाने झाली, राष्ट्रीय पुरस्कार, आणि तेव्हा याही चित्रपटाला मिळतं हे, आणि याला सुवर्ण कमळ मिळालं त्यावेळेस. त्याबद्दल काय वाटतं? कारण मला वाटतं तो एक श्यामची आई आजही तितकीच कनेक्ट प्रूव्ह करतं की ती रेलेव्हन्स आहे अजूनही. बेसिकली त्या इमोशनला तर काय मरण नाहीच आहे. आई मुलाच्या नात्याच्या इमोशनला तुम्ही काय लावणार? युनिव्हर्सल आहे आणि ते कालांतीत आहे. त्याला काहीच असं ते आउटडेटेड नाही होणार आहे. आणि ते नुसतंच ह्युमन्स मध्ये असं पण नाहीये, ते सगळ्याच म्हणजे प्राण्यांमध्ये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आईचं आणि मुलाचं नातं. तर ते सो त्याची रेलेव्हन्स कळतो की हे अजूनही रेलेव्हंट आहे. आणि ते एक प्रकारे ते ज्युरींनी गंमतच केली आहे ती हे देऊन आम्हाला, की त्यांनी ते प्रूव्ह केलं आमचं जे म्हणणं होतं सगळं, ते आम्हाला न बोलता आम्हाला ते प्रूव्ह झाल्यासारखं वाटलं.
राईट. की ही म्हणजे प्रश्न तर उभा राहिलाच होता ना, आज का श्यामची आई वगैरे बरोबर. असं. तर तो प्रूव्ह झाला एक प्रकारे आणि अधोरेखित झाला की आम्ही जे केलं ते कदाचित म्हणजे बरोबर 54 केलं. सालीही त्याला पुरस्कार मिळतो आणि जेव्हा आता 2023-24 मध्ये पण जेव्हा चित्रपट एक्झॅक्टली बनतो तेव्हा ते 25 या सालातही हो बघ त्याला ना, म्हणजे पुरस्कार मिळतो. बरोबर 71 वर्षांनी ना, वा. कारण पहिला त्याच्यानी सुरू झाला. अगदी. सो 71 वर्षांनी पण तो रेलेव्हंट वाटतो. हो. आणि आमचा म्हणजे होता ध्येय वेगळा पण होता ना, की आम्ही तीच श्यामचे असंच केलेलं नाही ना. अगदी त्याला वेगळा जरासं त्या दृष्टिकोन जो. काळातली हिस्ट्री म्हणून बघितलंय. त्याला एक त्या काळचं हिस्ट्री डॉक्युमेंट येते की कसा होता 1899 ते 1934 असं जर म्हणायचं झालं तर आपण असे ऍक्च्युली सिनेमा लावू शकतो. आणि त्याच्यात हिस्ट्रीचे म्हणजे फ्लोरिंग असं होतं, कपडे असे होते, कितीतरी ज्ञान आहे त्याच्यात. बरोबर. नक्कीच. पण या सगळ्यामध्ये या चित्रपटासह आत्मपॅम्पलेट आणि नाळ या तीनही मराठी चित्रपटांसाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट येस. आहे. इतरही जे काही बॉलिवूडचे सिनेमा आहेत, अभिनेते आहेत त्यांनाही पुरस्कार आहे. पण विशेष करून मराठींना चित्रपटांना मिळालेला पुरस्कार, तर त्याही बद्दल तुला काही बोलावंसं सो वाटतं? आत्मपॅम्पलेट तर हिलॅरियस म्हणजे खूपच मजेशीर फिल्म आहे. आणि असं बघूनच वाटलं होतं की याला काहीतरी मिळायला हवं. हो. बघितल्या क्षणी कळतं त्या सिनेमामध्ये. आणि गंमत ती आहे की ती म्हणजे श्यामची आई तरी एक कम्प्लीट आर्ट फिल्म म्हणू आपण. राईट. पण आत्मपॅम्पलेट तर प्युअर असं मला कमर्शियल वाटते. म्हणजे लोकांनी त्याला खरंच प्रतिसाद द्यायला पाहिजे होता थिएटरमध्ये. पण हे काय वाटतं जेव्हा अशी उत्तम कॉन्टेंट असतो चित्रपटामध्ये, फ्रेम्स पासून कलाकारांपासून ती कथा, त्याची मांडणी, सगळ्याच तांत्रिक बाजू उत्तम असतात, तेव्हा प्रेक्षकांची हजेरी नसते. पण जेव्हा पुरस्कार असतात किंवा फेस्टिवल्स असतात त्याच्यामध्ये त्याचं बरोबर कौतुक. बाजी लागते. हो, त्याला मला वाटतं हेच आहे परत, म्हणजे कल्चर नाही आपल्याकडे मग असं म्हणायला, किंवा हरवलं आपण ते ओव्हर दी इयर्स. म्हणजे मलाच फरक जाणवतो ना, जेव्हा शाळा हिट केला त्यावेळेसच्या युथने, तेव्हा जे कॉलेजमध्ये जाणारी अगदी. पोरं होती ती, आज ती नाहीच आहेत. आज शाळा केला तरी तो कदाचित चालायचा नाही, कारण त्या ऑडियन्सने, त्या वर्गाच्या ऑडियन्सने पाठच फिरवली आहे. त्यांना इंटरेस्टच नाही मराठी सिनेमांमध्ये. सो कल्चरलीच डेव्हलप करायला लागेल. आणि म्हणून काय कल्चरल आणि एकदम सांस्कृतिक फिल्म्स का, तर नाही. मग आपण ॲनिमल बघून त्या करून बघितला पाहिजे. मग आपण असे काहीतरी विचित्र जरासं आउट ऑफ द बॉक्स गेलो पाहिजे. तुला असं वाटतं तसे प्रयोग हो, म्हणजे व्हायला दिल्ली बेल्ली कसा होता मध्येच आलेला, हो. असे आपण नाही करत आहे बघ. हे एक्स्ट्रीम आहेत थोडेसे. हे पण आपली पोरं थोडी ना अगदी संस्कारी आणि श्याम आहेत सगळे मराठी मंडळी. आपण पण तेवढेच नालायक, चावट सगळ्याच आहोत. तर त्यांना ते आवडेल ना बघायला. ते आपण जरा ते संस्कृती आणि अस्मितामध्ये अडकलोय बहुतेक. तू तसे प्रयोग करू पाहतोस? मला आवडेल, म्हणजे कदाचित काही पुढचे तसे असतील. ते बघणं महत्वाचं आहे. हा, पण कारण आत्ताच्या आता माझं झालं, म्हणजे इन अ वे जर तू माझ्या 6 फिल्मची फिल्मोग्राफी बघितली तर तसं आता काय राहिलं नाही की मी काय करू एक्सप्लोर मराठीमध्ये. माझ्याकडे काहीच नाहीये खरं तर मराठीमध्ये करण्यासारखं आता. म्हणजे कदाचित मीच एकमेव असेल ज्यांनी एवढं वेगळं वेगळं केलंय. आणि तो एक प्रयत्नच होता ना, की हे करून बघू याला ऑडियन्स आहे का बघू, हे करून बघू याला ऑडियन्स आहे का बघू. आणि तो कमर्शियली करायचा प्रयत्न. म्हणजे आजोबामध्ये उर्मिला असण्याचं काय कारण होतं ना, मातोंडकर. तिला मराठी सिनेमात तिचा डेब्यू करून आणणं, आणि हे टास्क होते. हे म्हणजे भरपूर वेळा त्यांच्याकडे जाऊन त्यांना कन्व्हिन्स करणं आलं. तसे मग त्या येत आहेत म्हणून तसे पैसे उभे करणं आलं. हा जर त्रास होता त्या काळात. राईट. ते करून बघितलं, नाही चाललं असं. फुंतरू सारखाही विषय तू फुंतरू पण म्हणजे आता तर AI घराघरात आहे. म्हणजे लिटरली सगळ्या तबक्याच्या लोकांना AI माहितीये. असं तू गेलीस आणि कोणा म्हणाल मला नाही माहिती AI काय, असं होणारच नाही. व्हॉट्सअपच म्हणतंय तुम्हाला AI वापरा आणि तुमचे रिस्पॉन्सेस छान करा. आणि तू कोणत्या साली फुंतरू? 2016 मध्ये हो, तेव्हा काही हेच नव्हतं. तर ते असं ते पण आहे ना, म्हणे सिनेमा करताना खूप फॅक्टर्स येतात. आता फुंतरू खूप काळाच्या आधी झाली, ती आज असते तर कदाचित बेटर रिस्पॉन्स. आज थोडं आपलं युथ त्याला अट्रॅक्ट झालं असतं.
जे आता ते बघतच नाही मराठी सिनेमा. राईट. आजोबा अजूनही तो प्रश्न तर चालूच आहे बिबट्यांचा, म्हणजे तो हे होणारच नाही. बरोबर. मुंबईत तर खूप मोठा प्रश्न आहे, बोरिवली आणि या सगळ्या भागात, गोरेगाव, फिल्म सिटी, आणि बिबट्यांचा वाढतच जाणार आहे महाराष्ट्रात प्रश्न. तर ते एक दिसलं होतं फ्युचर की हे आहे काहीतरी पुढे जाऊन होणार. राईट. तर याच्यावर आपण केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक सिनेमा दरम्यान एक अभ्यासपूर्ण भूमिका, एक दृष्टिकोन ठेवत तू एक 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 टप्पा काढला. 3 किंवा 4 वर्षात एक फिल्म करतो, तर तो हा सगळा वेळ त्याच्यातच जातो. श्यामची आईसाठी किती वेळ घेतला होतास तू? काय विचार करत होतास कधीपासून? मी ऐकलं तू मला वाटतं शाळा शाळेनंतर लगेच अनाऊन्स केली होती. श्यामची आई मला तेव्हापासून करायची होती, पण आणि मला काय ते दिसलं होतं त्याच्यात. काय दिसलं होतं तर श्यामची आई जे आपण जुन्या फिल्म बघून आपल्या डोक्यात जी इमेज तयार झाली आहे ती एक 40शीतली 45शीतली बाई वाटते. जी जेव्हा मी वाचलं तेव्हा मला असं कळलं की अरे ही तर खरं तर 25-27 वर्षाची बाई आहे, जी कारण 14-15 वर्षी लग्न व्हायची, तर 3-4 मुलं तिला तोपर्यंत झाली होती. 25 म्हणजे सगळं तुमचं काय म्हणतो प्रेग्नन्सी एरा संपला असं होतं उलट. आणि 35व्या वर्षीपर्यंत तर ती गेली होती, म्हणजे वारली पण होती. तो हा खूप मोठा मुद्दा होता की एक 27 वर्षाची मुलगी असे जर संस्कार करत असेल तर ते खरं तर हे रुजवायचं होतं इन टुडेज यंग मदर्स, ज्या IT गोईंग मदर्स आहेत. तर ते तो आणि असं वाटलं पण होतं की हा तो आमचा ऑडियन्स आहे डोक्यात ठेवला आताच्या काळाचा. म्हणजे सो मेनी मदर्स आर कन्फ्युज ना आता IT मधल्या, समजा वर्किंग मदर्स आहेत, त्यांचं अपब्रिंगिंग वेगळं होतं आणि ते सडनली आता वर्किंग झाल्यात, इंडिपेंडेंट झाल्यात, तर त्यांना कळत नाहीये मग आता पोरांना वाढवायचं कसं. सो तो ऑडियन्स आहे असं वाटलं होतं, पण तो नाहीये, म्हणजे ते पण कळालं. म्हणजे मला पण आठवतं, एक मला माझीच एक कझिन म्हणजे बहिणी, माझ्याच कझिन बहिणी म्हणाल्या होत्या ज्या IT मध्ये वगैरे आणि यंग मदर्स आहेत अशा 35शीतल्या, की ते अरे म्हणे ते बघून आल्यावर ते एक्सप्लेन कोण करत बसणार की याचं म्हणणं काय, ते हे जुन्या गोष्टी, ते कारण 1000 प्रश्न तर उभे राहणार, कारण सिनेमाचं कामच ते प्रश्न मनात उभे करणं, तर त्याची उत्तर कोण देत बसणार. म्हणून त्यांना म्हणजे कंटाळा आहे एक प्रकारे, बाकी काहीच नाहीये तसं बघायला गेलं. पण तेच मार्वलचं दाखवून तो आपल्याला सांगत बसतो की ते थॉर असा आहे आणि ते त्याचं ते गदा अशी आहे आणि त्याचं हॅमर असा आहे. राईट. तर ते ऐकत बसायचंय ना, तिथे उत्तर नाही द्यायला लागत. तर ते कन्व्हिनियंट वाटतं, एवढाच कन्व्हिनियन्स, एवढाच फॅक्टर आहे. पण या सगळ्यामध्ये 14 वर्ष तुला 14च वर्ष वाट बघितलीस. एक्झॅक्ट 14 वर्ष वाट बघावी लागली. या दरम्यान काय होता थॉट? आपण चित्रपट करतोय, वेगवेगळे प्रयोग करतोय, ऑडियन्स नाहीये, तरी तू सातत्याने ते वेगळे प्रयोग करत राहिलास. आणि मला वाटतं थॉट हाच होता की अच्छा आजोबाला नाही आले का, मे बी त्या विषयाची ओढ नाहीये, आता आपण काय ते सायन्स फिक्शन करू, कदाचित युथ त्याला जाईल. मग तो प्रयोग, तो नाही तर केसरी त्या मनाने मग खूप तद्दन कमर्शियल पिक्चर होता, त्याला तरी मग, पण मग त्याला वेळ वाईट ठरली. ते म्हणजे कोविड चालू झाला होता आणि अजून ते लॉकडाऊन वगैरे लागायचं होतं, पण त्यामध्ये आला तो. राईट. हार्डली 2 वीक्स बिफोर कोविड जे लॉकडाऊन लागलं त्याच्या 2 आठवड्या आधी आला फक्त. बरोबर. तर ती वेळ गेली. असं ते सिनेमा म्हणजे खूप फॅक्टर्स आहेत खरं तर. पण जेव्हा श्यामची आई प्रदर्शित झाला आणि तेव्हा इतका रिस्पॉन्स नाही मिळाला, तेव्हा काय वाटत होतं तुला, या चित्रपटाचं काय होईल? कारण मेहनत केलेली आहे, छान प्रोडक्ट तयार झालं आणि लोक जातील पण वाटलं होतं, कारण असं काही मार्केट, म्हणजे श्यामची आई बघा, एरवी तुम्हाला नाव गुलकंद असेल समजा, की आता थांबायचं नाही, तर हे नाव तुम्हाला मुळातच रुजवायला लागतं लोकांमध्ये गाण्यामार्फत, काहीतरी प्रमोशनल. श्यामची आईला तुम्ही काय सांगणार आहे, श्यामची आई जाऊन बघा. म्हणजे एवढं छोटस मार्केटिंग टूल होतं जे सगळ्या घरात, आणि तसं पसरली होती, मला वाटतं म्हणजे पोचली तर होती फिल्म, भरपूर मार्केटिंग केली होती, गाणी हिट झाली होती, मिलियन ट्रेलर्स चांगले चालले होते, असं कुठे त्याचं नेगेटिव्ह इम्पॅक्ट येईल वेळच. मग अशा वेळेस त्याचं काय, अजून एक की दिवाळीत केला, ऐन दिवाळीत, म्हणजे लक्ष्मी पूजनाचा रिलीज आहे बहुतेक,
तर आता श्यामचे विषय काय म्हणतो गंभीर आहे, एका प्रकारे आई जाते शेवटी, हे सगळ्यांना स्टोरी म्हणून माहिती आहे. बरोबर. तर फेस्टिव्ह मध्ये एखादी अशी डिप्रेसिंग फिल्म मेळ चांगला तयार नाही झाला. तुला वाटतं याच्याही बाबतीत तुझं टायमिंग चुकलं? हो हो हो, येस. वेळा तर खूप चुकल्या सिनेमांच्या, कारण त्याला कारण पण आहे. माझे सगळे सिनेमे मी स्वतः रिलीज केलेत. अजूनपर्यंत एकही सिनेमाला स्टुडिओ कुठलाच उभा राहिलेला नाहीये. म्हणजे झी आलंय किंवा कुठले हे जे बाकीचे स्टुडिओज आहेत म्हणा, ते कुठलेच अफिलिएशन, त्यांचा हा अभ्यास आहे ना, कुठल्या वेळेत काय, आणि त्यांचे मग त्यामुळे चालतात पण ना बरोबर. पण मला असं वाटतं तुझं टायमिंग जरी चुकलं असलं तरी काम चुकलेलं नाहीये, आणि त्याच यश राष्ट्रीय पुरस्काराच्या स्वरूपात मिळतंय. मला शाळाची आठवण सांगणार, जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, काय फिलिंग असतात जेव्हा आपण एखादा इतका मोठा पुरस्कार रिसीव्ह करतो? सकाळी 10ची वेळ आणि 10-11ची वेळ, वडील ऑफिसला चाललेले, त्या दिवशी उशीर झाला होता ऑफिसला जायला, आणि असं घरात उशिरा ब्रेकफास्ट वगैरे झाला, नाश्ता, वडील चालले होते, आणि त्यावेळेसच्या सगळ्या न्यूज चॅनलवर ते फ्लॅश व्हायला लागलं, राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. मग ते शाळा, बालगंधर्व, त्यावेळेस ज्या सिनेमे होते त्यांचं असं, आणि माझ्या वडील म्हणाले, काय रे, म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार काय, शाळा बिळा म्हणतायत बघ. आम्हाला माहितीच नव्हतं ना, म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार काय हेच माहिती नव्हतं. निर्मात्यांनी फॉर्म भरला होता तो. तर मग असं असं असतं, आणि मग ते फोन सुरू झाले, त्याच्यातनं कळालं की अशा अशा प्रकारचा मान मिळालाय. आणि मग आनंद तर खूपच, आणि त्याला एवढं प्रेस्टिज अटॅच्ड आहे हेच माहिती नव्हतं. आणि त्यावर्षी जरा मज्जाच झाली होती, देऊळला मिळालं होतं, आणि उमेश गिरीश हे मी पहिल्यांदा सिनेमात आलो होतो, पण माझे आयडल होते ते, कारण वळू बिळू मी तसा फॅन होतो त्यांचा. बालगंधर्वला खूप होते त्या वर्षी. त्या सगळ्या ह्याच्यात मराठीला 8 नॅशनल होते. वेगवेगळे कॉस्ट्युम, हे ते असं इंटरेस्टिंग आठवण आहे आजही. आणि मला वाटतं जेव्हा आता श्यामची आईच्या निमित्तानं ती अनुभवशील तू, जेव्हा पुन्हा एकदा तो पुरस्कार हाती आल्यानंतर, सगळ्यांसाठी आपल्यासाठी तो आनंदाचा क्षण असेल. हो, आणि तू आगामी काळातही असं काहीतरी छान करत राहावं असं आम्हाला वाटतं. पण पुन्हा एकदा कमिंग बॅक टू श्यामची आई, साने गुरुजींच्या पुस्तकावर आधारित, आणि ज्या पद्धतीचा जो दृष्टिकोन तू सांगितला, पुस्तकांमध्ये चित्रपटाचा शोध किंवा ती कथा तू शोधत असतो का, की काहीतरी मला ह्याच्यातनं काय सापडलं? तर ते खूप डिटेल मटेरियल असतं, जे स्क्रीन प्ले पेक्षाही डिटेल असतं. आम्ही जर ओरिजिनल स्क्रीन प्ले काहीतरी लिहायचा प्रयत्न केला, तर त्याच्यात कोण ही व्यक्तिमत्व, त्याची बॅक स्टोरी काय, हे सगळं मिस आउट होतं ना, कारण आपण डायरेक्ट सुरू करतो सीन्सने. कादंबरीमध्ये ते सगळं असतं, कसा हा माणूस घडला असेल, त्याची बॅक स्टोरी, फ्रंट स्टोरी, त्याची पर्सनॅलिटी, त्या पर्सनॅलिटीचे अनेक ट्रेट्स. म्हणजे काही काही याच्यात, म्हणजे वपूंनी कुठलं ते कॅरेक्टर बद्दल लिहिलं तर की ते असे नोटांच्या छोट्या घड्या करून ठेवतात, कोणतरी पर्सनॅलिटी आहे त्या व्यक्तीची, तो असं म्हणजे नोट अशी एकदम चौकनी करून ठेवतो. आता हे व्हिज्युअली केवढं भारी आहे. एखाद्या जर कॅरेक्टरला दिलं तुम्ही, तर काहीतरी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगून जाईल ते, आणि तुम्हाला एक भला मोठा सीन करायची गरज नाही पडणार, की हे असं आहे वगैरे वगैरे, हे सांगायची गरज. असे छोटे छोटे, किंवा स्क्रीन प्ले तसा अवघड असतो लिखाण. म्हणजे कादंबरी वर्सेस स्क्रीन प्ले याच्यात फार फरक आहे. म्हणजे तुला उदाहरण देतो, सुमीच्या गालावरची खळी ही दुधाच्या सायेसारखी नाजूक असते. दे बरं व्हिज्युअल याला. म्हणजे याला स्क्रीन प्ले भाषा याला डिफाईनच नाही करू शकत. बरोबर. मग तू काय साय दाखवणार, दूध दाखवणार, काय दाखवणार? मग त्याच्यामध्ये काय येतं की तुझं कास्टिंग, म्हणजे तू त्या म्हणजे सुमीकडे बघून तुला वाटलं खळी अशीच पाहिजे की दुधाची साय वाटली पाहिजे. तर अडॅप्टेशन मध्ये हा फरक असतो खूप मोठा, की तुम्ही त्या कादंबरीकारांनी तर मस्त अलंकारिक शब्दांनी लिहिलेलं असतं, पण स्क्रीन प्ले वृक्ष होऊन जातो. मग त्याने ते असं तटस्थ होऊन पाहायचं असतं स्क्रीन प्लेने. राईट. तर ही जर्नी मटेरियल खूप मिळतं, आणि आपण
एनिवेज कमी एक्सप्लोर केलंय. आपलं सगळा जो लिटरेचर बेस आहे ना, तर अमेरिकाचं सगळे सिनेमे त्यांचं म्हणजे एक असं ओरिजिनल नसतं, सगळं बेस्ड ऑन हे नॉवेल ते नॉवेल, इकडनं पिकअप केलेलं तिकडनं उचललेलं, सगळं असं असतं. नॉवेल बेस्ड सिरीज ही असतात खूप. त्यांचं पूर्ण लिटरेचर बेस्ड करून टाकतात ते. असं क्वचित 5 सिनेमे असतील जे ओरिजिनल स्क्रीन प्ले म्हणून लिहिले जातात. राईट. तू कोणती कादंबरी आणखीन वाचली आहेस किंवा जे वाचल्यानंतर वाटतंय मी कधीतरी करणार आहे याच्यावर काहीतरी काम? मला 2-3 गोष्टी आहेत. एक तर आहे सखाराम बाइंडर वरती मला काहीतरी मॉडर्न टेक करायचं आहे. बरं. तो एक आहे. मग एक नरेंद्र जाधवांचं पुस्तक आहे, आमचा बाप आणि आम्ही. बरं. ते एक इंटरेस्टिंग आहे. मग मला जर मिळालं तर काहीतरी मजा येईल याचा मी प्रयत्न करतोय. इज एंटायर नेमाडे हे कोसला हुलझुल जरीला बिडार. इंटरेस्टिंग. तर ह्याच्यावर काय मला असं एक अँथॉलॉजी म्हणता येईल का एका त्या काळातल्या कॉलेज गोईंग मुलाची. ते एक डोक्यात आहे. मग एक शोध नावाचं एक कादंबरी आहे, त्याच्यावर काय करता येईल का असा. तर असे म्हणजे मटेरियल तर खूप आहे का आपल्याकडे. एक तर कोणीतरी तयारी दाखवावी आणि आता असं त्याला खरंच इंडस्ट्री मानून असं कोणतरी यावं जो काहीतरी प्रयत्न करू शकेल. इंडस्ट्री म्हणून ते तुझ्या बाबतीत तुला वाटतं की किती साथ नसते किंवा ते आत्ता तरी मराठी इंडस्ट्री म्हणून त्याला स्थान नाही आहे. कारण म्हणजे हे मी कलात्मक दृष्ट्या नाही म्हणत आहे, मी सीए दृष्ट्या म्हणतोय. सीएच्या कडे जाऊन तुम्ही बसता आणि तेव्हा तुम्ही त्याची कुंडली मांडाल ना मराठी सिनेमाची, की या वर्षी 200 कोटी इन्व्हेस्ट केले गेले सगळ्या निर्मात्यांकडनं आणि 5 कोटी आले, तेव्हा सीएच्या बॅलन्स शीटवर हा फेल्ड प्रोजेक्ट दिसतो. मराठी इंडस्ट्रीज हा फेल्ड प्रोजेक्ट दिसतो. तर तिथे आपल्याला खूप काम करायला लागणार आहे काहीतरी. आणि त्यासाठी मग असे सुशिक्षित सिनेमा शिक्षण घेतलेले सुशिक्षित लोक यावे लागतील, इवन ऑन द मॅनेजरियल लेवल. म्हणजे सिनेमा शिक्षणातला MBA कोणतरी, ज्याला आर्ट पण कळेल, सिनेमा पण कळेल आणि त्याचं धंदा साइड पण कळेल. म्हणजे त्या टीम मध्ये त्या पद्धतीचे आपल्या स्टुडिओज मध्ये पण तशी लोक आली पाहिजेत आता. जसं समजा स्टारनी कसं सतीश राजवाडे यांना घेतलं होतं, तर ते एक चांगलं काय म्हणू मेल आणि त्याला यशही मिळालं. म्हणजे इमॅजिन गोवारीकर झी स्टुडिओजचे बिझनेस हेड होणं, तर मग ती जी गंमत येईल ना, तसे एक्सपर्ट्स तसे लोक आले पाहिजेत. आता काहीतरी एक वन साइड, एक तर खूप धंदेवालाच माणूस तिथे येतो, नाहीतर काहीतरी आर्टवालाच माणूस तिथे येतो. तसा यांचा मेळ घातलेला कोण येत नाही. जे आपण हॉलिवूड स्टुडिओज मध्ये असे स्टुडिओ एक्झिक्युटिव्ह बघतो ना, त्यांनी MBA त्या विषयात केलेलं असतं, त्यांचं सिनेमा ज्ञान असतं आणि त्यांचं सिनेमा गणिताचं ज्ञान असतं. अशी आता लोकांना तर मग ती इंडस्ट्री मानली जाईल. आता ते मी म्हटलं तसं सीएच्या टेबलावरती आपण एक काय म्हणू, एक हॉबी दिसतोय आता. मराठी इंडस्ट्री म्हणजे एक छंद आहे किंवा एक हॉबी आहे. अगेन्स्ट टाकलेले पैसे वर्सेस येणारे पैशामध्ये खूप तफावत आहे. कारण कॉन्टेंट बद्दल कायम वेगवेगळी इंडस्ट्री आपल्या मराठीच्या कॉन्टेंट बद्दल आपलं कॉन्टेंट कुठेच कमी पडत नाही. म्हणजे आज काय म्हणू, जवाननी जी टेक्नॉलॉजी जे काय वापरलं ते सगळं श्यामच्या मध्ये आम्ही वापरलंय. काय म्हणतो, तोच कॅमेरा आहे, त्या लेन्स त्याच्याही पेक्षा महाग लेन्सेस आहेत, किंवा त्याच्याही पेक्षा महाग कॅमेरा आहे. जवानमध्येही नाहीये तेवढं. राईट. तर तिथे आता काहीच प्रश्नही नाही. आता हाच प्रश्न आहे की जर म्हणजे जसं मी श्यामच्याई केला, तर मला हे पण डोकं हवं होतं की त्याला मग पोचवायचं पण कसं, ते डोकं नाही माझ्याकडे. तिथे ती बाजू कमी पडते. तिथे तो MBA वाला असला पाहिजे की मग तो आम्हाला सांगितलं असतं त्याने, दिवाळीत करू नका, जॅनमध्ये करा, जाऊ दे वर्ष, आता तर काळच नाही या सिनेमाचा. हा अभ्यास करणारे आहेतच कोण आपल्याकडे? स्टुडिओ पण नाही करत हे अभ्यास. किंवा ते हिंदीमध्ये कसं ऑरमॅक्स नावाची काय ती एजन्सी आहे, ती बघून सांगते की याला किती काय हे होईल. त्याचं प्लॅनिंग असतं पूर्णपणे. ते 6-6 महिने ढकलतात फिल्म्स. मग ते त्यांचेही पैसे अडकलेलेच आहेत ना व्याजावर. पण तो होणारच नसेल आत्ता करून,
तर ते म्हणजे ते हुशारीच आहे ना न करणं. अशी लोक जरा आली पाहिजे. तू जवानचा उल्लेख केला तर पटकन शाहरुख खान हो डोळ्यासमोर आला अरे माझ्या. बापरे, आणि शाहरुख आणि राणी मुखर्जी. मला ना यावेळेस काय कौतुक आहे माहितीये, ते कौतुक आहे हा, की शाहरुखच्या समवेत शाहरुख अरे हो, हा विचारच नाही मी केलेला. बघताना आपण नॅशनल अवॉर्ड घेणार आहे. एखाद्या व्यक्तीला आपण ज्याला हिरो मानला, म्हणजे मी तर माझ्यासाठी शाहरुखच हिरो होता माझ्या सगळ्या ग्रोईंग अप इयर्स मध्ये. म्हणजे त्या जसा तो डीडीएल जे आला तेव्हापासून जो शाहरुख माझा हिरो झाला, तर त्याच्या समोर घेणं. आणि नॉट जस्ट दॅट, हुशार माणूस आहे यार एकदम, म्हणजे वेल रेड आहे आणि वेल रेड आहे, प्रचंड हजर जबाबी आहे. त्याला असं कोणी खाली नाही दाखवू शकत. त्याने ते वेळोवेळी सिद्ध केलंय की, आणि जिगरी माणूस आहे. पडतो उठतो काहीतरी करतो, खटपट करतो, हे करतो. आता त्याला कळालं ते रोमॅन्टिक वगैरे चालणार नाही, त्याने कसला वेळ घेऊन ते मग ते ऍक्शन कडे वळालाय तो असं. तर ते एक फार इंटरेस्टिंग असणार. म्हणजे तिकडे तिथल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या दोन त्याच्यासाठी ऍक्च्युअली 2 गोष्टी. एक तर शाहरुख आहे आणि दुसरं करण जोहर पण. कारण माझं सिनेमाशी प्रेम 2 सिनेमांमुळे झालं लहान असताना. एक जुरासिक पार्क आणि दुसरं कुछ कुछ होता है. किती वेगळे 2. हो, आणि ते एकाच थिएटरला विशालला आम्ही चिंचवडमध्ये असताना बघितले होते. तर आई वडिलांनी नेलं होतं आणि जुरासिक पार्क आलं तेव्हा सगळ्यांना, प्रत्येकाच्या आई वडिलांनी दाखवला होता तो. आणि मग सेकंड मी हा बघितला होता कुछ कुछ होता है. आणि तेव्हा मी ऍक्च्युली सिनेमाच्या प्रेमात पडलो. कारण कुछ कुछ होता है मी कॉलेज काय म्हणतो 9वी 10वीत असल्यामुळे त्या प्रेमाच्या जस्ट फिलिंग्स मला सुरू झाल्या होत्या. आणि सिनेमा एवढा आपल्याशी बोलू शकतो ह्याचं तेव्हा अंडरस्टँडिंग आलं जस्ट. आणि मीच शाहरुख आहे, म्हणजे त्याला ते काजोल आणि ते राणी मुखर्जीचं जे काय चालू होतं ते सगळं माझ्या बरोबर होते की काय, हे जो इफेक्ट आहे सिनेमाचा हा मला तिथे कळाला. जुरासिक पार्कनी मला अवाक केलं होतं, अरे बापरे असं सगळ्यात सिरीज. पण हे बघणं महत्वाचं ठरेल, म्हणजे तू इमॅजिन ही केला नव्हता की शाहरुख आणि त्यांच्या बरोबर घेणं, तर हे गंमत असणार आहे. म्हणजे आमचं लक्ष असेल किंवा जेव्हा सुजय शाहरुखची भेट होईल तिथे, ते खूप इंटरेस्टिंग. मी भेटणार आहे, म्हणजे हमखास भेटणार आहे. मी काहीतरी खटपट करून मी भेटेन दोघांना. भेट आणि काहीतरी प्रोजेक्ट बद्दल पण विचार. पण खूप छान वाटलं सुजय. म्हणजे जसं सुजयचा पेहराव आणि नेहमीच आम्ही त्याला एकदम वेगळ्या हटके स्टायलिश लुक मध्ये बघतो, तसं त्याचे चित्रपट हटके असतातच, पण त्याचं एक वेगळं ट्रान्झिशन असतं. जसं तो राहतो त्याच्या याही पलीकडे त्याचे चित्रपट वेगळ्या पद्धतीने वेगळ्या धाटणीचे असतात. आणि श्यामची आई या चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार खरंच अभिमानाचा क्षण आहे आम्हा सगळ्यांसाठी आणि अर्थात सगळ्या इंडस्ट्रीसाठी. तुला खूप खूप शुभेच्छा आणि त्या दिवसासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. खूप 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 थँक्यू. थँक्यू सो मच सुजय.